गुड मॉर्निंग, नमस्कार. परत आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण चाललेलो आहे आता गावात मम्मीला आणि सरकारला घेऊन, आणि मम्मीचं थोडं काम आहे गावात आणि आपल्या सरकारला सोडायचं आहे क्लासेसला. तर चला मग आता जाऊ आता गावात. मम्मी ओरडायला लागली लवकर जाऊ चल. तर काय आता आलो आहे आज मम्मीला घेऊन. मम्मी बघायचं गेले इथं ते संदीप मल्टी सर्व्हिस तिथे गेली बरं का. तर मम्मीचं थोडंसं काम आहे, आधार कार्डचं ते पैशाचं काम आहे जरा, त्यासाठीच गेलेली. आपल्या सरकारला पण सोडून आलो तिला. तर काय आता आपल्या मम्मीने सांगितलेलं आपल्याला भाजी आणायला, तर भाजी पण घेतली बघा इकडं. काय झालं, तुम्ही आतमध्ये गर्दी बघितला असेल की तुम्ही गर्दी एवढी किती, म्हणजे नेमकं आम्ही आपल्या मम्मीचं लाडक्या बहिणीचं पैसे काढायला आलतो बरं का, त्यामुळे एवढं गर्दी इकडं आतमध्ये. तर काय आता मम्मीचे लाडके बहिणीचे पैसे वगैरे घेऊन आलो आणि इकडे येऊन घरी येऊन बघतो तर काय पप्पाने सगळं गाडीतलं काल जत्रेला गेलो ते माल सगळं उतरून ठेवलं होतं, ते प्लाउड वगैरे आणलेलं तिकडं बघा. तर आता मी पण पटापट उतरायला चालू करतो माल. तर आता पहिलं आपल्याला मम्मीला लाडकी बहिणीचे पैसे मागून, अच्छा लाडकी बहिणीचे पैसे ते लाडकी बहिणीचे पैसे मला लागायचे. हा दे मला लागायचं, ते फुकटचे पैसे आलेले दे ना, मला लागायचे पैसे. हा मम्मीला पैसे मागितल्यावर दे ना हवा. तर जाऊ द्या, आता आपण फटाफट गाडीतला माल उतरायला आपल्या पप्पाला मदत करू आता. तर काय जातं आपण गावातून वाटण आणले बरं का खायला, मम्मीने घेतले खायला. आम्ही शाळेत असताना चोरून शाळेतून जाऊन चोरून आणून खायचे. तर गाईज आता गाडीतला फायनली सगळं माल उतरून झालेलं आहे. तर इकडं बघा सगळं इकडे तप्पे लावलेले आहे. आता आपण जेवण करायला लागलो बरं का. येऊ शकता दुपारचं जेवण जिरा राईस आणि वांग्याची भाजी आणलेली म्हणजे घरी केलेलं आहे ते जेवायला लागलो आहे. आणि आता जेवण करून आपण थोडा वेळ झोपतो, कारण की आपण रात्री 3 वाजता झोपलो. मोबाईल वगैरे एडिटिंग वगैरे करून आपलं काल जत्रेला गेलतो ना, तेच मग व्हिडिओ वगैरे एडिटिंग करून रात्री 3 वाजता झोपलो होतो. तर गाईज आता मित्राचा फोन आला होता बरं का, मित्रापाशी चाललोय. जेवण करून झोपणार होतो, तोपर्यंत मित्राचा फोन आला. मग आता चला मग मित्रापाशी, तरी पण आपण काय 2-3-4 दिवस झाले काय मित्रापाशी गेलो नव्हतो. तर चला मग आता मित्रापाशी जाऊ. परत इकडं मित्रासोबत तहसील कार्यामध्ये आलतो. मित्राचं थोडंसं काम होतं तहसील कार्यामध्ये, तर इकडं. तर आता काय आपण परत मित्रापाशी गेलो. परत आपल्याला आता सकाळी उतरलेलं माल परत भरायचं बरं का, कारण की उद्या सकाळी परत आपल्याला दुसऱ्या जत्रेला जायचं आहे सकाळी उठून. तर चला मग आता गाडीत फटाफट आपल्याला माल भरून घेऊ. मग अशी माल उतरलेलं आहे सगळं, प्लाउड वगैरे ठेवायचं तर पहिलेच आपल्या माल, तर तेच आता परत गाडीमध्ये भरायचं आहे. तर चला मग आता गाडी वगैरे वळवून लावू. आणि नुसतं काय राव आपलं नुसतं बोरिंग ब्लॉग व्हावं लागलेत. तर आपल्याला इंटरेस्ट असं वाटत नव्हतं. तुम्हाला काय असं, मला असं वाटतंय तुम्हाला आपला ब्लॉग बघायला आवडत नसेल, पण चला मग तरी पण आता काय आपल्याला कुठं बाहेर पण जाऊ शकत नाही, कारण की आपल्यापाशी पैसे जरा अडचण आहे. त्यामुळं चला मग. तर गाईज आता सगळं गाडीतलं मला भरायला लागलोय पप्पा आणि मी. हे बघू शकता आता थोडंफार आरसे वगैरे पाट वगैरे सगळे लावलेले आहेत. अजून बाकीचं माल भरायचं बाकी. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah.
turns to sun rays, and on we'll go through the wastelands, through the highways, and on we'll go. तर काय आता बघू शकता तुम्ही सगळं गाडीतलं माल वगैरे भरून सगळं झालेलं आहे. तर आता गाडी पण आपली वळवून लावली गाडी इकडं बाहेर आता. तर मित्रांनो आता आपण गाडीमध्ये आता माल वगैरे भरून ठेवलेलं आहे, गाडी बाहेर लावली. तर आजचा ब्लॉग इथंच एंड होतो. तर आपला ब्लॉग काय खास होय नाही, कारण की आपण काय घरीच आहे, घरचंच ब्लॉग करतो. जे कुणाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि जाता तसंच सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आपण काय बाहेर जास्त फिरत नाही, तर आपल्याला तर थोडंसं अडचण आहे. डेली आपण काय नुसतं जत्रेला गेलो तर तिथलेच ब्लॉग काढतो, नाहीतर आपण घरी असल्यावर घरचे कामं वगैरे तेच ब्लॉग काढतो. कारण की आता आपण काय जास्त फिरू शकत नाही बाहेर, आपल्याला जरा पैशाचं अडचण आहे त्यामुळं. तर चला मग मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच एंड होता. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करून जावा. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि उद्या आपण दुसऱ्या जत्रेला जाणार आहे. तर चला मग उद्या भेटू. बाय बाय.